हे पहा, सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आज दिवाळीची पहिली अंघोळ आहे, अभ्यंग स्नान. अभ्यंग स्नान हे ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी केले जाते, एकदम पहाटे. आणि आजचा मुहूर्त 5:24 आहे. तर त्यासाठी आपल्याला पहिले हे एक ओला नारळ, जो मी अगोदरच थोडाफार खवणलेला आहे, असं घ्यायचं. हे बघा, आपल्याला पाहिजेनुसार. आता मी एकटीच आहे, तर मला एवढं बास. घरामध्ये जास्त माणसं असतील तर त्या सर्वांसाठी जास्त लागेल. आणि त्यात हे नारळाचं थोडंसं पाणी, त्याचंच, आणि दुसरं थोडं पाणी असं मिक्स करायचं. आणि त्याचं हे असं दूध काढायचं खोबऱ्याचं. हे बघा, हे पुरं असं खोबरं त्याच्यामध्ये मिश्रित करायचं, त्या नारळाच्या पाण्यात आणि साध्या पाण्यात. हे पहा, आणि हे मी एक गाळणी घेतली आहे, मी एक वाटी घेतली. हे खोबऱ्याचं दूध असं पिळून काढायचं. हे बघा, हा असा रस काढायचा नारळाचा, ओल्या नारळाचा. हा बघा, हा रस आहे. आणि त्यात हे जे आपल्याला रेडीमेड कुठनं मिळतं ना, ते घ्यायचं. आणि हे बघा, ते त्यात टाकायचं. आपल्याला केवढं पाहिजे तेवढं. घरामध्ये जितकी माणसं असतील त्यांना पुरेल एवढं. आणि मी एकटे असल्यामुळे मला हे पूर्ण 13 दिवसाची दिवाळी असते, देवदिवाळीपर्यंत. आणि आता खरी 3 दिवसाची. ही पहिली नरक चतुर्थी, दुसरी लक्ष्मीपूजन, तिसरा पाडवा, चौथी भाऊबीज, असे 4 दिवस असते. खरी दिवाळी 3-4 दिवसाची असते, पण देवदिवाळीपर्यंत म्हणून ते 13 दिवस. हे आपलं उठणं तयार झालं. हे बघा, बघा किती वाट छान. वा, मी एका वाटीमध्ये हे पाणी, थोडं पाणी घ्यायचं.
आणि ही हळद. हे बघा, असा हा हळदीचा लेप तयार करायचा. हे बघा, आता हे खास अंघोळीसाठी तयार झालेले एकजीव मिश्रण आहे. केलं आहे ना मी तयार. आणि हे थोडं तिळाचं तेल, हे बघा, देवदीप, हे थोडं तिळाचं तेल ह्यानी थोडं हे घेऊन ह्याने अंगाला ठेवलं, असं हातापायांना अंगाला मालिश करायचं आणि हे सगळं अंगाला लावायचं. अशा तऱ्हेने आपली दिवाळी साजरी करायची. चला तर तुम्हा सर्वांना ह्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांना ही दिवाळी सुखसमृद्धाची, आनंदाची, भरभराटीची जावो ही सदिच्छा.